नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवर, जिथं तुम्हाला मिळतात बैलगाडी क्षेत्रातील सर्वात जलद, अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून मी घोटचा सर्जाबाबत एक खूपच महत्त्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की घोटकरांचा सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुर ही टॉपची आणि चर्चेत असलेली जोडी आपल्याला 16 तारखेला पुसेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार होती. पण मित्रांनो, आता या जोडीबाबत एक महत्त्वाची अडचण समोर आली आहे. त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या नाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीच्या बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक मोठ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वात आधी देत असतो. तर मित्रांनो, नेमकं झालं काय? आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे घोटच्या सर्जाला पत्री लावत असताना मोठा प्रॉब्लेम झालाय. पत्रीचा खेळ थेट पायात घुसला, ज्यामुळे जखम झाली असून रक्तस्राव देखील झाला आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की घोटचा सर्जा पाय खाली टेकतही नाहीये. यामुळेच त्यांच्या मालकांनी स्पष्ट सांगितलं आहे की 16 तारखेला पुसेगाव मैदानात सर्जा पळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर घोटचा सर्जा पळाला नाही तर बिंजोडचा बादशाह मथुरचा पैरा नेमका कोण असणार? याबाबत सध्या तरी अधिकृत कन्फर्मेशन आलेलं नाही. घोटचा सर्जा पळणारच नाही असं ठामपणे सांगता येत नाही, पण शक्यता फारच कमी असल्याचं चित्र आहे. मित्रांनो, जर 16 तारखेला पुसेगाव हिंद केसरी मैदानात आपल्याला घोटचा सर्जा पळताना दिसला नाही तर मथुरचा नवीन पैरा कोण असेल याची संपूर्ण आणि कन्फर्म माहिती मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि शेवटी मित्रांनो, आपण सगळे मिळून एकच प्रार्थना करूया की घोटचा सर्जा लवकरात लवकर बरा व्हावा आणि 16 तारखेला पुसेगाव हिंद केसरी मैदानात ही टॉपची जोडी पळताना पाहायला मिळावी. मित्रांनो, अजून काही नवीन अपडेट मिळताच मी ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, फक्त नाद चॅनलवर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नाद चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.